हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। बंडखोरांची समजूत काढण्याचं राजकीय पक्षांपुढे आव्हान। मुंबईत शिवसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याची सूत्रांची माहिती। नाराज अपक्ष बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्याचा पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न। नागपुरात उमेदवारी अर्ज माघारीवरून नाट्यमय घडामोडी। अर्ज मागे घेऊ नये यासाठी भाजप उमेदवाराच्या समर्थकांनीच त्यांना कोंडलं घरात। शिवसेना भवनमध्ये आदित्य ठाकरे करणार उमेदवारांना मार्गदर्शन। दुपारी होणाऱ्या बैठकीला अमित ठाकरेंसह मनसे उमेदवारही राहणार उपस्थित। राहुल नार्वेकरांचा विषय अत्यंत गंभीर, ते मला काय उत्तर देणार? शिवसेनेतूनच त्यांचा प्रवास सुरू झालाय। संजय राऊतांची नार्वेकरांवर पुन्हा एकदा जोरदार टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेरील कारमध्ये आरो तर आरोन मार्फत धमक्या आणि दबाव टाकून अर्ज मागे घ्यायला लावले। संजय राऊतांचा गंभीर आरोप। आजपर्यंत एवढे उमेदवार बिनविरोध आले नव्हते। निवडणूक अधिकारी काय करतायत? तर निवडणूक आयुक्त वाघमारेंनी नावाला जगावं, राऊतांचा हल्ला बोल। येत्या 1 फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार। सिगारेटवर उत्पादन शुल्क स्वतंत्रपणे लावण्यात येणार असल्याने किमती वाढणार। भारतीय रेल्वेच्या UTS ॲपमधून आता ट्रेन पास बुकिंग बंद। प्रवाशांनी पास बुकिंगसाठी यापुढे रेल वन ॲपचा वापर करण्याचं आवाहन। निवडणूक काळातही पिंपरी चिंचवडमध्ये गुंडांचा हैदोस। शहरातील काळा खडक परिसरात अज्ञातांकडून 8 ते 10 वाहनांची तोडफोड। नमस्कार, मी प्रियांका लाठी। बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरांना थांबवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। बंडखोर उमेदवारांना रोखण्यासाठी नेत्यांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। नाशिकमध्ये दुबार एबी फॉर्म मिळाल्यानंतर ते एबी फॉर्म ग्राह्य झालेल्या प्रभागांमध्ये निर्माण झालेली बंडखोरी रोखणं हे भाजपचं समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे। त्यामुळे अधिकृत उमेदवार कोण आहे आणि मंत्री गिरीश महाजन हा पेच कसा सोडवणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर नाशिकमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडताना आपण पाहिल्या। भाजपमध्ये अनेक पक्षप्रवेश झाले, त्यामुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते देखील नाराज झालेले होते। त्या पक्षप्रवेशाबद्दल विरुद्ध आंदोलन देखील भाजप स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं होतं। मुळात आलेल्या आयारामांना इतकं प्राधान्य का दिलं जात आहे असा देखील आरोप भाजपच्याच स्थानिक कार्यकर्त्यांकडून भाजपवर करण्यात येत होता। नाशिकचं हे सगळं राजकीय चित्र आपण बघत होतो आणि आता आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। आयारामांना प्राधान्य दिल्यामुळे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांनी बंडखोरी केलेली आहे आणि त्याच बंडखोरांना अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी आता गिरीश महाजन आणि भाजप या दोघांचा कस लागणार आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे। लक्ष्मण, नाशिकचं राजकीय चित्र आपण बघतोय। भाजपमध्ये जे काही आयाराम आलेत त्यांना प्राधान्य दिलं गेलं, मग स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती। आता बंडखोरांना रोखण्यामध्ये भाजपचे संकट मोचक यशस्वी ठरतील का?
एकूणच प्रियंका, जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये एव्ही फॉर्मवरनं प्रचंड गोंधळ पाहायला मिळतो। जी भारतीय जनता पक्षानं अधिकृत यादी जाहीर केली त्या अधिकृत यादीमध्ये वेगळी नावं आहे आणि या ठिकाणी ग्राह्य झालेली नावं वेगळी आहे आणि त्यामुळे एक मोठा गोंधळ, मोठा पेच जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या समोर पडलेला आहे आणि त्यामुळे हा सगळा पेच प्रसंग, हा सगळा गोंधळ मिटवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन काल रात्री नाशिकमध्ये दाखल झालेले आहे। नाशिकमधून एका हॉटेलमधून ते हे सगळे सूत्र हलवत आहे। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 3 असेल, प्रभाग क्रमांक 29 असेल, प्रभाग क्रमांक 18 असेल, प्रभाग क्रमांक 26 असेल, या 7 ते 8 प्रभागांमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळतोय। विशेषतः सुधाकर बडगुजर जे ठाकरेंच्या शिवसेनेतून भारतीय जनता पक्षामध्ये आले, त्यांच्या घरामध्ये तब्बल 3 फॉर्म जे आहेत, 3 एव्ही फॉर्म जे आहेत त्यांचे ते ग्राह्य धरण्यात आले। मात्र त्यांच्या जागेवरती पक्षानं ज्यांना उमेदवारी दिली त्यांचे फॉर्म मात्र निवडणूक आयोगानं फेटाळले, कारण वेळ जी आहे त्या वेळेमध्ये सुधाकर बडगुजर यांनी जे काही फॉर्म जमा केले होते ते अगोदर जमा केलेले होते, म्हणून त्यांचा मुलगा दीपक बडगुजर याचा फॉर्म ग्राह्य धरण्यात आलेला आहे। त्यांची पत्नी हर्षा बडगुजर यांचा फॉर्म जो आहे तो ग्राह्य धरण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एक पेच प्रसंग या सगळ्यामध्ये निर्माण झालेला आहे। सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्या माहितीनुसार पुढच्या काही वेळामध्ये सुधाकर बडगुजर यांच्या घरामध्ये जे 3 एव्ही फॉर्म देण्यात आलेले आहेत त्यापैकी एका उमेदवाराची माघार होणार आहे। ही माघार कुठल्या प्रभागातून होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण प्रभाग क्रमांक 29 मध्ये देखील त्यांचा फॉर्म आहे, तो त्या ठिकाणून माघार होतो का हे बघणं महत्त्वाचं आहे। पुढे प्रभाग क्रमांक 3 मध्ये अमित घुगे नावाचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आहे, त्यांनी बंडखोरी केलेली आहे, त्यांची माघारीसाठी प्रयत्न केले जात आहे। इकडे ठाकरेंच्या शिवसेनेमधून आलेले आणि नंतर मनसेतून भाजपमध्ये आलेले दिलीप दातीर जे आहेत त्यांची बंडखोरी महत्त्वाची असणार आहे, त्यांची माघार होती का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर नाशिकच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये जर बघितलं, शशिकांत जाधव हे माजी नगरसेवक होते, त्यांची उमेदवारी कापण्यात आलेली आहे, त्यांची माघार या ठिकाणी होते का हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे एकूण जर बघितलं तर जवळपास 10 ते 15 जागांवरती हा माघारीचा मुद्दा अतिशय तीव्र आहे आणि या सगळ्या प्रकारामध्ये मंत्री गिरीश महाजन यांना या सगळ्यामध्ये किती यश येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। काही वेळापूर्वी भारतीय जनता पक्षाचे जे शहराचे अध्यक्ष आहे सुनील केदार हे त्या गिरीश महाजनांकडे एक यादी घेऊन गेलेले आहे आणि त्या यादीनुसार आता माघारीचे शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत। दुपारी 3 वाजेपर्यंत या माघारीचं चित्र क्लिअर होणार आहे आणि त्यामुळे काही महत्त्वाच्या माघारी होतात का हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गिरीश महाजन यांचे यामध्ये सगळ्यात मोठे प्रयत्न जे आहेत ते महत्त्वाचे असणार आहेत। प्रियंका, अगदी बरोबर आहे लक्ष्मण। आता नेमकं नाशिकमध्ये काय घडतंय सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेणार आहोत। धन्यवाद माहितीसाठी। शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघारीवरून नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात। भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेऊ नये यासाठी त्यांच्या समर्थकांनी त्यांना घरात कोंडले। प्रभाग 13D मध्ये भाजपनं किसन गावंडे आणि विजय होले यांना एबी फॉर्म दिलेला होता। यानंतर पक्षानं किसन गावंडे यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं, मात्र गावंडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये असा समर्थकांचा आग्रह होता। यातूनच मग समर्थकांनी थेट घरालाच कुलूप लावत अनोख्या पद्धतीनं आपला निषेध व्यक्त केला। आपला मुद्दा एकच आहे। पुढची बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अजित पवारांच्या भेटीला आलेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। पुणे पालिका निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांपैकी कुठल्या पक्षाचा उमेदवार कुठून लढणार हे आज स्पष्ट होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची अजित पवारांसोबत आज बैठक होणार आहे। 4 ते 5 प्रभागांमध्ये अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार समोरासमोर उभे ठाकलेत। हे बंड शमवण्याचं आव्हान आता नेत्यांसमोर आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडे। अभिजित, आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। राज्यभरात वेगवेगळ्या घडामोडी घडतायत, पुण्यात काय घडतंय? प्रियंका, नक्कीच आपण पाहतोय की पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत त्या एकत्रित पहिल्यांदाच निवडणूक लढतायत पक्षफुटीनंतर आणि अशा वेळेस दोन्ही राष्ट्रवादीची रणनीती काय असेल गेल्या 8 दिवसांपासून आपण त्याच्यावरची चर्चा केली। आज
2 जानेवारी आहे, म्हणजे अर्ज ज्या उमेदवारांनी अर्ज भरलाय, ज्या उमेदवारांना अर्ज आता मागे घ्यायचा आहे अशासाठी आजची तारीख महत्वाची आहे. आणि त्यातच दोन्ही राष्ट्रवादीने ना पुण्यात अनेक ठिकाणी उमेदवार घड्याळ आणि तुतारी असे उमेदवार आमने सामने आलेले आहेत. जवळपास 120 ते 125 एबी फॉर्म हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी दिले होते, तर 60 पेक्षा अधिक जणांना उमेदवारी जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आली होती. अशा वेळेस ज्यावेळेस हे जागा वाटप होते ना, त्यावेळेस असे अनेक प्रभाग आहेत ज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते आमने सामने आहेत, म्हणजे तुतारी आणि घड्याळ असे एकाच ठिकाणी आहेत. मग अशा ठिकाणी सेटलमेंट करण्यासाठी, म्हणजे कुठल्या उमेदवारांनी त्या प्रभागातून निवडणूक लढवावी आणि कुठल्यानी माघार घ्यावी, म्हणजे कुठल्या एखाद्या प्रभागात जर तुतारी स्ट्रॉंग असेल किंवा तुतारीचा उमेदवार स्ट्रॉंग असेल तर त्या प्रभागात मात्र अजित पवार एक पाऊल मागे जातील आणि घड्याळावरती जे अजित पवारांचे उमेदवार थांबतील त्यांना त्यांचा फॉर्म जे आहे तो निवडणुकीतून माघार घेतला जाईल. अशा 4 ते 5 ठिकाणचे हे सगळे चर्चा पुण्यातल्या अजित पवारांच्या जिजाई या निवासस्थानी सुरू आहे. अंकुश काकडे असतील, विशाल तांबे असतील किंवा जे नेते ह्या सगळ्या प्रक्रियेत जागा वाटपाबाबत अजित पवारांसोबत ज्या बैठका होत होत्या त्या बैठकीत हे सगळे नेते होते आणि तेच नेते आता पुण्यातल्या अजित पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेत. आता या बैठकीनंतर कुठला उमेदवार कुठून मागं घेईल, बंडखोरी राष्ट्रवादी दोन्ही मिळून कशी टाळतील, कारण अनेक बंडखोर सुद्धा आहेत ज्यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलाय, त्यांना थोपवण्याचं एक मोठं काम या दोन्ही राष्ट्रवादींना करावं लागणार आहे आणि त्यासाठीच हा दिवस महत्वाचा आहे. आणि हीच सगळी पुढची स्ट्रॅटेजी रणनीती आखण्यासाठी पुण्यात जी आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या पुण्यात आता दोन्ही राष्ट्रवादींचं काय ठरतंय पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अभिजित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघारीवरून नाट्यमय घडामोडी राज्यात पाहायला मिळतात. भाजप उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नये